नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीसाठी हे 2026 वर्ष कशा प्रकारचं असणार आहे, वृश्चिक राशीचं हे वार्षिक राशी भविष्य तुम्हाला सांगत आहे. तर वृश्चिक राशीसाठी हे जे काही वर्ष असणार आहे, शनीचं गोचर म्हणजे शनी महाराज मीन राशीमध्ये असणार आहेत आणि मीन राशी तुमच्या 5व्या भावामध्ये असणार आहे, 5व्या स्थानामध्ये असणार आहे. मग काय परिणाम त्याचे तुमच्यासाठी होऊ शकतात? तर जे कोणी विद्यार्थी वर्ग आहे, जे कोणी शिक्षण घेत आहेत, त्यांची बुद्धी, शिक्षण, स्पर्धा परीक्षा यामध्ये तुम्हाला अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. ज्यांचे कुणाचे 10वीचे रिझल्ट असतील, त्याचप्रमाणे 10वीचे एक्झाम असतील, 8वी, 9वी, 10वी जे विद्यार्थी आहेत 12वीपर्यंत, अशा विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम, अधिक मेहनत करण्याची तुम्हाला गरज आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणा संतानविषयक चिंता आहे, ती चिंता असणारच आहे आणि थोडा संततीसाठी विशेष उशीर या ठिकाणी होणार आहे. प्रेमसंबंधामध्ये अंतर्गत वाद या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये आपले अनेक वाद होणार नाहीत किंवा त्या प्रेमवादामधून काही वाईट गोष्टी घडणार नाहीत. कोर्ट असेल, कचेरी असेल, याच्यापासून तुम्हाला दूर राहणंच तुमच्या फायद्याचं असणार आहे. आणि जे काही तुम्ही जुने जे काही कामं केलेले आहेत, हा काळ असा असेल तुमच्या परिश्रमाचा, परंतु जे काही जर तुम्ही अगोदर मेहनत केलेली असेल या गोष्टीमध्ये, त्याचं फळ तुम्हाला निश्चित या काळामध्ये सुद्धा मिळणार आहे. तर या काळामध्ये अजून तुम्हाला कुठली गोष्ट करायची नाही. जे कोणी जुगार, शेअर बाजारात आहेत, त्यांनी धोका कुठल्याही प्रकारचा घ्यायचा नाही आणि भावनिक निर्णय तुम्ही टाळले पाहिजेत. या गोष्टीपासून दूर तुम्ही राहायचं आहे. गुरु महाराजांचा जर विचार केला तर गुरु महाराज जानेवारी ते जूनपर्यंत तुमच्या मिथुन राशीमध्ये म्हणजे 8व्या राशीमध्ये असणार आहे. तर म्हणून जूनपर्यंत अचानक बदल करायचा नाही. मानसिक अस्थिरता जरी असली तरी भावनेच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. त्याचबरोबर आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आपले जे कोणी गुप्त शत्रू आहेत अशापासून सावध राहायचं आहे. कोर्ट कचेरी जर चालू असेल त्याच्यामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. वेळेवरती सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि हा जो काही तुमचा काळ आहे तुमच्या संयमाचा असणार आहे. आणि मग जून नंतर गुरु महाराज तुमच्या 9व्या भावामध्ये असतील. या ठिकाणी तुमच्या भाग्य भावामध्ये असणार आहेत आणि म्हणून इथे कर्क राशीमध्ये, उच्च राशीमध्ये गुरु महाराज बसणार आहेत. मग इथं तुम्हाला शुभफळ मिळताना दिसेल जून नंतर. मग जे काही तुमचं भाग्य आहे, जे काही नशीब आहे, तुम्हाला तुमचं साथ देईल. त्याचबरोबर करिअरमध्ये मोठी संधी तुम्हाला मिळताना दिसेल. ज्यांचे कुणाचे उच्च शिक्षण आहेत त्या शिक्षणामध्ये तुम्हाला यश मिळताना दिसेल. त्याचबरोबर जे कोणी तुमचे वडीलधारे लोक असतील, गुरुजन असतील, त्यांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी सहकार्य मिळेल. मग या काळामध्ये तुम्हाला विवाह असेल, संतती असेल, भाग्यकारक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच घडतील. आणि राहूचा जर विचार केला तर राहू तुमच्या 4थ्या भावामध्ये कुंभ राशीमध्ये असणार आहेत. म्हणून घर, जमीन, वाहन विषयक ताणतणाव या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून यापासून सावध राहा. आपले आई वडील यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक अस्वस्थता असू शकेल. त्याचबरोबर स्थलांतराची शक्यता सुद्धा आहे. तुम्हाला घर सोडून दुसरीकडे जावं लागेल. जे कोणी जॉबमध्ये असतील त्यांना जॉब दुसरीकडे लागू शकतो. घर, परिवार यांच्यापासून लांब राहण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे. त्याचबरोबर जर केतूचा जर आपण विचार केला तर केतू तुमच्या 10व्या भावामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये असणार आहे, नोकरीच्या स्थानामध्ये असणार आहे. म्हणून नोकरी आणि व्यवसायामध्ये आपण म्हणतो स्थिरता नसेल, चढ उतार तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर कामामध्ये मन लागणार नाही. तुम्हाला परत परत गोष्टी कराव्या लागतील. रिपीट तिथंच तुम्ही येणार आहात आणि वरिष्ठांशी आपले मतभेद होणार नाहीत. त्याचबरोबर आपलं जो काही जॉब आहे, नोकरी आहे, ही तुम्ही सांभाळून सर्व गोष्टी वर्षभर केल्या पाहिजेत. कोणाशी वाद घालू नका. मतभेद असतील ते दूर करा. ज्या ज्या काही आपल्या वाईट गोष्टी असतील त्या दूर करा. विशेष करून तुम्ही जॉबमध्ये ही काळजी घेणंच गरजेचं आहे. आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा ही काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या जॉबमध्ये, व्यवसायामध्ये मोठा फटका तुम्हाला या वर्षामध्ये बसू शकतो. म्हणून एवढी तुम्ही नक्की काळजी घ्यावी. याच्यामध्ये या वर्षभरामध्ये तुम्ही जेवढी काही शनी महाराजांची उपासना कराल, त्याचबरोबर गणपती बाप्पांची उपासना कराल, तेवढं तुमच्या लाभाचं, फायद्याचं ठरेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.